जय श्रीराम माऊली. जय श्रीराम. आनंदी जीवनाचा प्रवास माऊली रेकी परिवार. आज बघूया काय आहे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे आपली स्वतःची प्रगती करणे, स्वतःला जीवनात प्रगतिशील मार्गावर नेणे आहे, स्वतःला घडवणे आहे, चांगल्या विचाराने, चांगल्या वाणीने, चांगल्या मनाने स्वतःमध्ये एक नवीन संस्कार देणे आहे म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे काय? प्रत्येक वेळेस ईश्वराजवळ बसून सतत ईश्वराची पूजा करणे, पारायण वाचणे, पोथी वाचणे, हे म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्मामध्ये आपल्याला स्वतःच्या मनाला, विचार, वाणी, व्यवहाराला शुद्ध करावं लागते. आपल्या मनात, आपल्या विचारात, आपल्या वाणीत सकारात्मकता असावी, आनंद असावा. आपल्या बोलण्याने, आपल्या वाणीने इतरांना आनंद मिळावा, प्रसन्नता मिळावी. आपल्या वाणीमध्ये सकारात्मकता असावी की दुसऱ्यांना जीवनाचा मार्ग मिळावा. हे म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे काय? तर एक चांगले विचार जे आपल्याला घडवत असतात, एक चांगला स्वभाव आपला, ज्यात शांती असावी. आपल्या स्वभावाने, आपल्या विचारवाणी व्यवहाराने कुणालाही त्रास होऊ नये, कुणाचं मन दुखू नये, असा आपला स्वभाव असावा. समोरचा व्यक्ती कितीही वाईट असला, कितीही संतापलेला असला, तरी आपल्यामध्ये ती शांती आहे, ती सकारात्मकता आहे की त्या व्यक्तीला बघण्याचा दृष्टिकोन हा आपला सकारात्मक असावा. सतत ईश्वराचे नामस्मरण असावे. आपल्या मनामध्ये सतत चांगले विचार असावे. आपल्या वाणीमध्ये ती शक्ती असावी की समोरच्या व्यक्तीशी बोलताना आपले शब्द हे चांगले, सकारात्मक आणि शांतीप्रिय असावे. तुम्ही बोलताना दुसऱ्याला ताना माराल, निंदा कराल, चुगली कराल, वाईट बोलाल, बोलता बोलता दुसऱ्यांना राग येईल, अशा प्रकारे शब्द राहील, तर या शब्दांनी दुसऱ्यांना फक्त दुःखच होणार आहे, दुसऱ्यांना त्रासच होणार आहे. आणि ज्या शब्दांमुळे दुसऱ्यांना दुःख आणि त्रास होतो, ते शब्द म्हणजे काय? तर दुसऱ्यांना घात करणारे, दुसऱ्यांना त्रास देणारे, आणि या शब्दांमुळे आपलं नुकसान होतं. जेव्हा आपण अशी वाणी आपली असते आणि आपण अशा वाणीमध्ये दुसऱ्यांना बोलत असतो, तेव्हा कुठेतरी आपलं कर्म चुकतं आणि आपल्याला याची शिक्षा कळत न कळत मिळत असते. आपल्या जीवनात येणारे दुःख म्हणजे कधीकधी आपले शब्दच असतात. दुसऱ्यांना आपण जे बोलत असतो ते शब्द परत आपल्यापर्यंत वापस येतात. जे दुःख तुम्ही दुसऱ्यांना द्याल या विचारवाणी व्यवहाराने, या शब्दाने, तेच दुःख तुमच्या जीवनात पुन्हा परत येणारच आहे. कधीतरी येईल, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, पण नक्की येणार आहे. या शब्दाने तुम्ही दुसऱ्यांना आनंद द्याल, प्रसन्नता द्याल, प्रेम द्याल, दुसऱ्याचा मान कराल, सन्मान कराल, तर हेच तुमच्या जीवनात परत येणार आहे. तुमच्या जीवनात सुख, शांती, आनंद या शब्दाद्वारे तुमच्या जीवनात परत येणार आहे. आणि हेच असतं एक अध्यात्म. चांगलं जीवन, ईश्वराचं नामस्मरण करणे, चांगले विचार करणे, स्वतःला चांगलं घडवणे, आणि हेच संस्कार आपल्या मुलांनासुद्धा देणे, आपल्या परिवारामध्ये सुद्धा एक चांगुलपणा निर्माण करणे म्हणजे एक अध्यात्म आहे. जय श्रीराम माऊली. जय श्रीराम.